स्वतःचा बचाव करणं हे स्ट्रॅटेजी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. उद्याचा लॉट तुमच्यापर्यंत सांगू इच्छितो. एस डोळे विपक्ष कृष्ण 11 वर्लीपाडा, मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स वाहुली, तनेश 11 कुकसे विपक्ष आई गावदेवी सापे बी, खांडपे विपक्ष जय महाराष्ट्र भोईरगाव, जय गणेश वाफाळे विपक्ष वडाचापाडा आणि सरस्वती स्पोर्ट्स खालिंग असे नामांकित 11 संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थोडीशी वेगळी संकल्पना आपल्याला नेहमी पाहायला मिळते या खळंबोलीकरांच्या वतीने. डिसिप्लिन असा संघ आहे. समस्त टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नामांकित ख्यातनाम स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. ज्यावेळेस आलो होतो मैदानावरती कालच्या दिवसामध्ये देखील आयोजन बघून वाटलं नव्हतं की आज स्पर्धा होईल. मात्र ज्या प्रकारचं आयोजन आहे, प्रॉपर बॅरिकेटिंग, ऑफिशियल्स देखील प्रॉपर 4 आहेत, कुठे कुठे 2च असतात. मात्र इथे 4 पंचां त्या समवेत हाय क्वालिटी समालोचक आहेत, हाय क्वालिटी स्कोरर आहेत. सर्वांचं मी विशेष कौतुक करेल. आणि प्रोफेशनलिझम, क्लॅरिटी आणि क्वालिटी, ज्यांचं ब्रीद वाक्य, नीट अँड क्लीन टेलिकास्ट, टेनक्रिक लाईव्हची संपूर्ण टीम आपल्यासोबत जॉईन झाली आहे. एवन क्वालिटीचं एवन आयोजन एवन जोडीच्या वतीने अक्षयदादा पाटील, संकेतदादा ढोळे साहेबांच्या वतीने. मैदानाच्या दिशेला आपण जाणार आहोत. 2 बॉलवरती संघर्ष पाहायला मिळाला. 3ऱ्या बॉलवरती ती फॉलिंग स्वीप, त्यावरती निखिलचं आक्रमण आणि निखिल भूते ब्रँडेड सिक्सर पाहायला मिळाला. यावेळेस फुलटॉस, पंचांचा इशारा, नो बॉल. थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं जातं प्रेशरमध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. इथे तेच पाहायला मिळतोय. नो +1, एकूण 2 धावा फलकावरती होतील 8 आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला मॅक्सिमम रन बनवणं फार गरजेचं आहे. आज थोडीशी मी म्हणेल यावेळेस देखील पुल केलाय, बॉलला गुल केला आणि बॉलला पाठवून दिलंय सीमा पलीकडे आलेला दमदार सिक्सर. मला वाटते दुसरी झेल आहे का भाऊची? भाऊ ये, हकदार आहे तू. धावत ये, पळत ये. हा डीजे चेहरा बघा. 2 कॅचेस पकडल्यात. 3ऱ्या कॅच जर पकडली ना भाऊ, 500 रुपये तुला आम्हाला द्यायला लागतील. यावेळेस अजून एक, मात्र बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर येतील संकेत, कॅच कंप्लीट करतील आणि फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. तयार होता तो. चला येस, ये भाऊ ये डीजे. चला बॅटर्स, लवकरात लवकर मैदानावरती येणं गरजेचं आहे. सुरगाव ब संघाचे आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत जे बाद झाले. महेश, मात्र महेशचं मी कौतुक करेल. महेश देखील सांगतायत की लवकरात लवकर मॅच सुरू होणं, मॅच त्या रिदम मध्ये राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. काय कमालीचे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. 14 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल यश पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला यश फार चांगली कामगिरी करतोय. मात्र तितकीच चांगली कामगिरी निखिल भुते यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस ऑन साइडला वॉट अ स्ट्रोक, कमालीचा फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे आलेला दमदार शेवटच्या बॉल वरती चेरी ऑन द केक, सिक्सर. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल 20 धावा धावफलकावरती. 20 ऑन द बोर्ड. जबरदस्त मैदानावरती फलंदाजी पाहायला मिळतीये. मागील 2 मॅचेस मध्ये ज्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जबरदस्त कमबॅक करून दिले असा गोलंदाज, किंग ऑफ कळंबोली क्रिकेट
एक जबरदस्त खेळाडू, ज्या खेळाडूची दखल समस्त शहापूर आणि कल्याण पीटीसी परिसर घेतो असा खेळाडू दीपक ठाकरे मैदानावरती पाहायला मिळतील. एक शांत, संयमी आणि तितकंच आक्रमक ज्यावेळेस बॅटिंगसाठी आणि गोलंदाजीसाठी येतो असा खेळाडू आहे. जबरदस्त कामगिरी आपल्याला नेहमीच दीपकची पाहायला मिळते. असा दीपक मैदानावरती पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं, जब मसले बडे होते अपने टीम के लिए दीपक हमेशा खडे होते. आता दीपक कशी कामगिरी करेल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग आहे, कारण संघ अडचणीमध्ये आहे. आता अडचणीमधील संघाला बाहेर काढावं लागेल. ना कद बडा ना पद बडा. दीपक अपने टीम के लिए मुसीबत में खड़ा, इसीलिए दीपक अपने टीम के लिए सबसे बडा. कमबॅक होईल का हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग आहे. मात्र ज्या प्रकारची बॅटिंग झाली आहे, स्पेशली निखिल गेल्यानंतर यश आणि महेश प्रत्येकाची आपल्याला कमालीची पाहायला मिळते. जी मात्र बॅटिंग मैदानावरती वाईट बॉल आलाय. धावसंख्या पुढे सरकत असताना 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 21 ऑन द बोर्ड. कमबॅक करावं लागेल. 3 ओव्हरची मॅच 40 ते 45च्या आतमध्ये थांबवणं गरजेचं आहे, कारण मैदानावरती ज्यावेळेस सोरगाव ब संघ गोलंदाजीसाठी उतरेल त्यांच्याकडे देखील फार चांगली गोलंदाजी अटॅक आहे. फार चांगले बॉलर आहेत. पहिले षटक फार महागडं ठरलंय. 3 सिक्सर आले. जरूर एक महत्वाची विकेट देखील प्राप्त झाली आहे, मात्र 3 बॅटरने 3 सिक्सर मारलेत. त्यामुळे त्यांची ती बॅटिंग किती स्ट्रॉंग आहे ना तुम्हाला कळून इच्छितं. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली, हॅमर केलाय एक्स्ट्रा डोक्यावरून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आलेला हा चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला 25 पाहायला मिळेल. फुल टॉस ऑन साइडला फॉलिंग स्वीप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला अजून एक सिक्सर. ये भाऊ ये. तिसरी कॅच. चल 500 रुपये घेऊन ये. अरे ते नंतर सांगायला पाहिजे होतं इकडे आल्यावर. चल ये भाऊ ये. मेहनत आहे तुझी आणि हकदार आहेस तू. बाबा 2 दिवस अजून ये. उद्या 200 आणि संडेला 500 रुपये अव्या जेलला आपण ठेवणार आहोत. चला त्याची आपण थोडीशी बाईट घेऊ. आता बाईटच घेऊ. 1.5-2 लाख रुपये त्याने कमवलेत सध्या. ब्रँड इज ब्रँड. काय म्हणशील? 3 कॅचेस घेतल्या, 300 रुपये मिळालेत. संध्याकाळी कुठे? चायना सेंटरवर जाईन. अरे वा, संध्याकाळचं काम झालंय. अभिनंदन. आणि मग उद्या आणि परवा आपण अजून प्राइस ठेवले. येशील ना? हा येईन ना, नक्कीच. आणि एकटा येशील का मित्रांना पण घेऊन येशील? मित्रांना घेऊन येईन. क्या बात आहे. अभिनंदन. परत तिकडे राहा. परत आपण भरपूर साऱ्या कॅचेस आपल्याला मिळतील. येस, अभिनंदन. फार चांगला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 कॅचेस घेतलेत त्याने. बस चायनीज वाल्याचं काय आज ट्रिपल राईस. 2 लॉलीपॉप आणि ट्रिपल राईस. चला धावसंख्या फलकावरती आपल्याला 35 पाहायला मिळतील. महागडी गोलंदाजी दीपकच्या वतीने पाहायला मिळते. मात्र कमबॅक होईल काय पाहणं इंटरेस्टिंग आहे. यावेळेस तो कडकडाट पाहायला मिळतोय. 4-4-4 आलेला चौकार. माध्यमातून काय कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. 12th मॅन खुश आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 39 या आकड्यावरती. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये युवराज पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. आलेला दमदार अजून एक सिक्सर. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 बॉलमध्ये 25 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक सहसा अशी गोलंदाजी तो करत नाही, मात्र यावेळेस त्याच्या वतीने ही मिस्टेक पाहायला मिळते, कारण बॅटर देखील तितक्याच ताकदीचा आहे. जबरदस्त कामगिरी करणारा
निखिल भुते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोरगाव ब संघाचा ट्रम्प कार्ड हुकमी एक्का म्हणून त्या खेळाडूकडे बघितलं जातं. कमबॅक करणं गरजेचं आहे. कमबॅक होईल का हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. कोल्डप्याचा बॉल, यावेळेस हा बॉल चांगला पाहायला मिळतोय. मैदानावरती आलेली सिंगल, पण कळंबोली संघ म्हणत असेल की हसू की रडू, कारण मैदानावरती सिंगल जरूर आली होती. यावेळेस झाली आहे मिस्टेक. डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट. येस, जिथे सिंगल तिथे या 3 धावा पाहायला मिळतील. प्रेझेन्स ऑफ माइंड नाही या, समय सूचकता दाखवली आहे इथे बॅटर्सच्या वतीने. मैदानावरती आलेल्या 3 धावा आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 48 या आकड्यावरती. 48. ऍक्शन मध्ये उद्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील ओमकार म्हणजेच पीटीसी भिवंडी परिसराचा बुमरा. उद्या इन ऍक्शन मध्ये खांडपे संघाच्या वतीने पाहायला मिळेल. नयन देखील इन ऍक्शन मध्ये टीम खांडपे कडून आपल्याला पाहायला मिळतील. उद्या भरपूर सारे खेळाडू जे आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडतात, असे सर्व खेळाडू इन ऍक्शन मध्ये. शिरताज भाई इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. साहिल भाई इन ऍक्शन मध्ये असतील. त्या पीटीसी मधील स्टार कास्ट इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मजा येईल. ज्या प्रकारचं आपण म्हणू शकतो उद्याचा पोल आहे ते कमालीच आहे. यावेळेस देखील मोठा सुख मारण्याचा प्रयत्न, फार चांगली मैदानावरती पाहायला मिळते, जी मात्र गोलंदाजी नरेश ठाकरे पाहायला मिळतील सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती. 48 धावा धावफलकावरती आहेत. या ओव्हर मध्ये ना एकच काम करायचंय, डॉट बॉल पर्सेंटेज वाढवा. विकेट जाऊन काय फायदा नाही, डॉट बॉल पर्सेंटेज येणं गरजेचं आहे. ते डॉट बॉल येतील का हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग आहे. ज्या प्रकारची कामगिरी निखिलने केली आहे ती कमालीची आहे. ऑन साइडला फुलटॉस बॉलला फुलटॉल वसूल केलाय. बॉल पाठवून दिलाय सीमा पलीकडे. आलेला अजून एक दमदार सिक्सर. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 50 अप 56 धावा धावफलकावरती असतील. इंडिव्हिज्युअल 40 धाव्यांवरती निखिल खेळतोय. निखिल भूतेने या अगोदर एक अर्धशतक देखील कंप्लीट केलंय. ऑन साइडला वळवलाय. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिडविकेट क्षेत्रामधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळेल. बॉल सीमा पार, चौकार. सेवक अक्षय बंटी दादा पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा त्या म्हणजे सरगाव ब संघाला आल्यात. अक्षय बंटी दादा पाटील खांडपेगावचे उद्योजक आणि समाजसेवक यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात सोरगाव ब संघाला. ऑन साइडला देखील वळवण्याचा प्रयत्न होता. इंडिव्हिज्युअल जर पाहायला गेलं तर 140 धावे आतापर्यंत कुठल्या गेल्यात या स्पर्धेमध्ये, ते म्हणजेच निखिल भुते यांच्या वतीने. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 58. यावेळेस देखील मिस्टेक पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झाले बाद. मात्र बॅटिंग आवडली असेल तर निखिल साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. इंडिव्हिज्युअल 44 धावांची विध्वंस केळी साकारली निखिलने आणि आता निखिल मैदानाच्या बाहेर जातोय. बडी मसली जाल में. मात्र कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली.
बॅक करण्याचा प्रयत्न होता. 58 धावा धावफलकावरती. निखिल निखिल आउट झालेले आहेत. आता निलेश पाहायला मिळतील नवीन बॅटर. यावेळेस फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय आणि धावसंख्या फलकावरती 58-59 धाब्यांचं असेल लक्ष. चला 59चं लक्ष, 59 धाब्यांचं लक्ष. फिफ्टी 58 धावा धावफलकावरती. 59 59 धाब्यांचं लक्ष असेल. 59 धावा खुटल्या जातील की नाही. धावतं वर्णन ऐकण्यासाठी वन्स अगेन आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया. कमालाचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे दीपकजी सुतार सर यांना मी वन्स अगेन इन्व्हाइट करतोय. ऐकलत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 हे अद्भुत पर्व. स्पर्धेचा पहिला दिवस. दुसऱ्या डावामध्ये 59 डावांची आवश्यकता असेल. आई गावदेवी कलंबोली टीमला काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये केली. सोरगाव पी टीमचा हुकमी एका रन मशीन ऑफ पीटीसी, चौकार मॅन ऑफ पीटीसी निखिल भूतेच्या माध्यमातून 44 धाबा. त्या अगोदर देखील एक अर्धशतक आजच्या दिवसामध्ये त्याच्या नावावर राहिलं. या मॅच मध्ये देखील 4 चौकार 4 षटकार, 15 बॉल फेस केले, 44 धावा आणि अखेरकार ती विकेट नरेश ठाकरेने मिळून दिली. धावबाच्या रूपाने विकेट आली. नरेश ठाकरेने ती विकेट घेतली. 59चं टार्गेट. पंचांचं काम वाढवलं होतं नरेश ठाकरेने. नॉस्टेक एनवर रागाने हिट केला आणि स्टंप उद्ध्वस्त केले होते. पहिल्या डाबाचं केलं पण पाहिलं. येल्लो आर्मी सध्या चर्चेत आहे. पीटीसी मध्ये पडगा टेनिसच्या बाहेर देखील सोरगाव बी टीमचा डंका वाजत राहतो. सामना महत्वाचा आहे. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल. श्रावण स्पोर्ट भोकरीच्या विपक्षामध्ये शेवटचा सामना आजच्या दिवसाचा पाहायला मिळेल. 59चं टार्गेट आहे. 3 ओव्हरचा सामना. सरासरी भरपूर आहे, परंतु नरेश ठाकरेला आणि त्याचबरोबर संकेत ढोलेला ही जबाबदारी उचलावी लागेल. हे दोन खेळाडू जर टिकले 3 ओव्हर पर्यंत एक पार्टनरशिप झाली तर 59 धावा देखील पूर्ण होतील. पहिले षटक यश भूते पहिल्या ओव्हरसाठी नरेश ठाकरेसाठी मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेले. दुसरा षटक आपण जर विचार केला तर लॉंग ऑन मध्ये आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग पॉइंट आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर देखील ठेवले गेले स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये. गेम ऑन. ओव्हर द विकेटने ओव्हर पिच समोर टाकला होता, अगदी बाहेर काढला, बोट थोडीशी फिरवली. नाराज असेल बॅटर का पुढ्यात टाकला होता लॉफ करण्याचा प्रयत्न. गतीने थोडस बीट केलं. पहिलाच बॉल डॉट बॉलने यशने केली सुरुवात. प्रत्येक डॉट बॉल दबाव निर्माण करेल कलंबोली टीमवर. यस त्याच्या समोर नरेश हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवलाय. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक अप्रतिम झेल. झटका क्रमांक पहिला लागत असताना फलंदाज बाद होईल नरेश ठाकरे. यश ची गोलंदाजी. दुसऱ्याच बॉलवर विकेट. नरेश ठाकरेची महत्वाची विकेट. निशान नेचो लॉंगॉन मध्ये झेल पकडला. महत्वाची विकेट होती.
सुरुवातीलाच उल्लेख केला, नरेश ठाकरेला जबाबदारी घ्यावी लागेल. प्रयत्न केले, पहिलाच बॉल ओव्हर पिच, तिथे फटका सजला नाही, परंतु दुसरा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसला. चाललं रचलं होतं, लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला होता नरेशच्या कॅचसाठी, त्यामध्ये त्याला अडकवलं. नवीन बॅटर स्ट्रायकेनवर दीपक ठाकरे, उर्दू विकेटने यश. क्रीज मध्ये मागे गेले, ऑन साइडला फुल टॉस वर प्रहार केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटका डोकलाय दीपक ठाकरेने. आक्रमण चढवायला सुरुवात केली. आल्या दीपक ठाकरेच्या बॅटमधून फुल बॉलवर चांगलाच समाचार घेतलाय. 20 ची सरासरी गाठायची प्रत्येक ओव्हरमध्ये, त्याच्यासाठी प्रयत्न केलेत दीपकने. आफ्टर करोता ऑफ स्टंपच्या आत शिरकाव करत असताना फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग साध्य करता आलं नाही. लेट बॅट थोडीशी फिरली, बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 3 बॉल डॉट. या ओव्हरमध्ये एक षटकार आले, एक विकेट देखील पाहायला मिळाली. 4 बॉलमध्ये 6 धावा. कमी गतीचा लोअर फुल टॉस ऑन साइडला स्लॉग स्वीप केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा षटकार दीपक ठाकरेच्या बॅटमधून. बॉल मध्ये 2 षटकार आले, एक विकेट यश भुतेच्या खात्यामध्ये, परंतु आता दीपक ठाकरेने वार करायला सुरुवात केली आहे. 19 ची सरासरी 20 ची सरासरी गाठावी लागेल, त्याच्यासाठी शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका प्राप्त करावा लागेल. ओव्हरचा शेवटचा बॉल दीपक ठाकरेसाठी. कमी गतीचा ओव्हर पिच समोर लॉफ्टेड फटका, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक निशांच्या हातामध्ये झेल. विकेट क्रमांक 2 डाऊन. सत्तेचाळीस धावांची आवश्यकता असेल. 12 2 विकेट. यश भुतेने 2 विकेट मिळून दिलेत आणि पुलर लेंथवर या विकेट गेलेत. हेलिकॉप्टर स्टाईलचा प्रयत्न, तिथे देखील विकेट आली आणि आता देखील समोर लॉफ करण्याचा प्रयत्न फसलाय, कारण का लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला होता, म्हणजे जे झालं रचलं होतं त्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये यश भुतेने प्राप्त करून दिलेत. नवीन बॅटर संकेत ढोलेची साथ देण्यासाठी सचिन. आज मेघनाथ नाहीयेत, याचा फटका कुठेतरी गावदेवी कलंबोली टीमला पाहायला मिळतोय. तो देखील एक चांगला बॅटर आहे, नेहमीच गोलंदाजी देखील करत असतो, त्याची कमतरता आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी पाहायला मिळतो. आज ट्रेनिंगसाठी ते बाहेर आहेत. महाराष्ट्र पोलीस म्हणून सातत्याने ओळख राहिली आणि भिवंडी तालुक्यामध्ये कलंबोली गावाचा विचार केला तर भरपूर सारे महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस असतील, आर्मी मॅन देखील पाहायला मिळतात. त्यांचं देखील बॅनर आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे. अगदी बरोबर, अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे. व्हाईस कॅप्टन म्हणून ते चांगली कामगिरी करत असतात, त्यामुळे कुठेतरी लीडरशिप कमी पडते, त्याचा नुकसान भोगावं लागतं या सामन्यासाठी. सामना महत्वाचा आहे. 12 बॉल 47 धावा. आक्रमण चढवावं लागेल. संकेत काय संकेत देईल या मॅचसाठी? समोर गोलंदाज करण. पहिलाच बॉल लेग स्टंपवर होता, सोडून दिला, लेग स्टंपच्या बाहेर आहे का होय ते सांगत असताना पंच. वाईट बॉलने या ओव्हरला करणने केली सुरुवात. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक 13 वर. 12 बॉल मध्ये 46 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 23 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक ओव्हर मध्ये. 23 धावा. धावफलक 13 वर जाऊन पोहोचले. राईट हँड ओव्हर द विकेटने संकेत साठी ऑन साइडला स्विंग केलाय, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईन कडे. आयवा जेल साठी प्रयत्न. वा 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 वा, काय जबरदस्त आयवा जेल. 4था झेल त्याने पकडलाय. जी डोलेचा तो क्षेत्ररक्षक आहे आयवा झेल, आज प्रेक्षक म्हणून पकडलाय. अजून 100 कमवलेत. जबरदस्त. आपल्या अगदी डावीकडे धावत जात असताना झेल पकडला आणि आज काय खाईल याची चर्चा सध्या पाहुणे करत असताना. ट्रिपल राईज
बघत आहे जी डोले टीमचं भविष्य चांगलं आहे. षटकार आलाय संकेतच्या बॅट मधून. आफ्टर होता शॉट पुल केलाय, गुल केलाय बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे लांब लचक षटकार ठोकला आणि संकेतने आता चांगले संकेत द्यायला सुरुवात केली आहे कोलंबो टीमला. 2 ठोकलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर. जास्त बेल खर्च करू नका. यानंतर अजूनही एक मॅच शिल्लक आहे. वातावरणामध्ये खूप सारे बदल, पावसाची शक्यता आहे. 2 टोकले षटकारांची हॅट्रिक पूर्ण होईल का? रामदास पालवे यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. संकट मोचकाची भूमिका पार पडत असताना संकेत ढोले. क्षेत्ररक्षण मध्ये बदल. अगदी जवळ एक क्षेत्ररक्षक बॅटर जवळ ठेवला गेले. क्रीजच्या अगदी जवळ. हॅट्रिक बॉल यावेळी समोर पोस्टिंग स्ट्रोक. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे संकेत ढोलेने. चांगले संकेत दिलेत आई गावदेवी कलंबोली टीमला. 3 मध्ये 3 ठोकलेत. संकट मोचकाची भूमिका पार पाडत असताना 3 षटकार. काळजी घ्या. अगदी जवळ क्षेत्ररक्षक आहे. जर आवाज केला, गडबड केली, पॅनल्टीच्या 5 धावा येतात, मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे. चौथा येईल का? फ्लिक करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर होता. दुसरा बाईट या ओव्हरचा दबावामध्ये गोलंदाजी करत असताना करण. 3 बॉल मध्ये 20 धावा त्याने खर्च केलेत. आता 9 बॉल शिल्लक. 27 धावांची आवश्यकता असेल. टीमची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली. चांगली बॅटिंग केली संकेतने. संकेत ढोलेने चांगलेच ढोल वाजवलेत बॅटिंग करत असताना, बॅटचा आवाज करत असताना. 9 बॉल 27 धावा शिल्लक. पुढचा बॉल लेंथ चांगली होती. क्लीन बोल्ड. महत्वाची विकेट प्राप्त करून दिली करणने. पलटवार केला, क्लीन बॉल केलं. विकेटचं पतन. 3रा झटका. आठ बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 27 धावा. येणारे दोन्ही बॉल दोन्ही टीमसाठी निर्णय. जो सामना जिंकेल तो फाईट केलेल. श्रावण स्पोर्ट भोकरेच्या विभागामध्ये क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल. गावाची लढाई, गावाच्या अस्तित्वाची लढाई आहे. मी माझं गाव, गावाची नावाची चर्चा, गावाची ओळख, गावाची अस्तित्वाची लढाई म्हणजे ग्रामीण क्रिकेट. 8 बॉल शिल्लक आहेत. 27 धावां हे समीकरण शिल्लक राहिले. 59 धावांचं टार्गेट आहे कलंबोली टीमकडे. सामना महत्वाचा. सोरगाव बी आणि कलंबोली यांच्यामध्ये ही लढाई पाहायला मिळते. नवीन बॅटर सनी स्टॅकेनवर. समोर करण. फुल टॉच बॉल समोर. लॉफ्टेड ड्राईव्ह. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बॅटरने सिंगलच पूर्ण केली आहे. नरेशची विकेट गेली. त्याला खातं ओपन करता आलं नाही. संकेत ढोलेच्या माध्यमातून 3 षटकार आलेत. दीपक ठाकरे देखील बाद झालेत. सनीने सिंगलने आपल्या डाबाला सुरुवात केली आहे आणि स्ट्रायकेनवर सचिन. 7 बॉल 26 धाबा. षटकाराची आवश्यकता आहे बॉलवर. तर 6 मध्ये पुढच्या ओव्हरमध्ये 20 धाबा शिल्लक राहतील. येईल का तो? सचिनच्या माध्यमातून ऑनसाइडला टर्न केलाय. समोर
क्षेत्ररक्षक वायडिशचे येतील, लॉंग ऑन वायडिशचे क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत सिंगल येते. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 धावा. 6 बॉल, 6 बॉलमध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता असेल. 6 मध्ये 25. मॅच अजून संपली नाहीये, सनीला प्रयत्न करावे लागतील. खर्चिक षटक राहिलं दीपक ठाकरेचं, त्याच्या विपक्षामध्ये 2 षटकार 3 चौकार आले. 28 धाबा त्यांनी पहिल्या डाबामध्ये खर्च केला. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये सुजितने 20 धाबा खर्च केला, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये नरेश ठाकरेने कमबॅक करून दिलं होतं. त्यांनी 1 विकेट देखील घेतली आणि फक्त 10 धाबा खर्च केल्या. या इनिंगचा विचार केला तर यश भूतेने 12 धाबा 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये, करणने दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 धाबा 1 विकेट आणि 6 बॉलमध्ये आता शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धाबांची गरज. स्ट्राईकला सचिन, 6-25 हे समीकरण शिल्लक. सुरुवातीलाच 2 मोठे फटक्यांची गरज. ओव्हरपीच समोर लॉफ खेळलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक निशांतच्या हातामध्ये झेल, विकेटचं पतन. महेश यावेळीस होते, महेश भूतेच्या हातामध्ये झेल. जहेश नवीन बॅटर. आई गावदेवी वांद्रे टीम या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील स्वागत आहे. या हंगामामध्ये पडगा टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना मागच्या स्पर्धेमध्ये एकविरा जुपाड्याच्या स्पर्धेमध्ये 1 ट्रॉफी त्यांच्या नावावर राहिली आणि त्याच्यानंतर गावामध्ये तो आनंद सोशल मीडियावर चर्चेत राहिले. कारण का पडगा टेनिस क्रिकेटमध्ये एखादे टायटल जिंकणं, एखादं बक्षीस जिंकणं तेवढं सोपं नाही आहे. एकापेक्षा एक दिग्गज संघ आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. 5 बॉल शिल्लक. उस्मान पटेल कलंबोली टीमचा जयेश हॅफ्ट्रकर खेचून मारण्याचा प्रयत्न, थोडासा कटरचा वापर केला, हा बॉल डॉट. आणि आता 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये 25 धाबांची गरज. 4 ठोकले तरी देखील सामना जिंकता येणार नाही, परंतु एखादा खराब बॉल टाकला निखिल भूतेने तर त्याचा फायदा होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. समोर खेचून मारलाय, ताकद वापरली, काव कॉर्नर मध्ये चांगला झेल, विकेटचं पतन. प्रतिनिधी सोरगाव बी टीमचा आहे. आपण जर विचार केला तर इनर त्यांनी परिधान केलेत, जे मैदानातील 11 खेळाडूंना करता येत नाही तो 12वा प्रतिनिधी करतोय. पूर्ण ड्रेसिंग मध्ये तो आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू मैदान आहेत आणि मैदानामध्ये त्यांच्या समर्थकांनी टाळ्या सिट्ट्यांनी त्याचं स्वागत केलंय. 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. पकड निर्माण केली, सामना चुकले. सोरगाव बी टीमच्या बाजूने क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट थोडंसं ओपन केलं होतं, मागचा पाय वाकवला होता. डॉट बॉल. ऑफस्टंपच्या बाहेर लाईन पकडलीये निखिल भूतेने. चांगली गोलंदाजी आज प्रभावित केले. अर्धशतक निखिलच्या नाबाबा राहिलं. गोलंदाजीमध्ये देखील तो चमकला. लेन चांगली होती. पुल लेनचा बॉल बॉटमिनचा वापर करत असताना ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेट डीप मध्ये सिंगल येते. यानंतर शेवटची मॅच आजच्या दिवसाची आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026चं हे पहिलं पर्व अप्रतिम राहिले. हॅफ्ट्रकर खेचून मारलाय, शॉर्ट ऑन पुल खेळलाय, बॉल चाललाय गॅप मधून बाउंड्री लाईनच्या फलीकडे 4 धावांसाठी चौकार आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय सोरगाव बी टीमने. आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा आपण नाणेफेक करूयात. सोरगाव बी आणि भोकरी यांच्यामध्ये क्वार्टर फायनलचा सामना. मॅन ऑफ द मॅचची चर्चा करूयात. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट निखिल भूते. बॅटिंग करत असताना 4 चौकार 4 षटकार, बॉल फेस केले 15 आणि 44 धावांचं त्यांनी योगदान दिलं. तो ठरल्या मॅचचा हिरो.